जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये सर्व विद्यार्थी आता संभ्रमात पडलेले आहेत। ते म्हणजे SRPFचं ग्राउंड द्यायचं, जिल्ह्याचं द्यायचं की चालकचं द्यायचं। तर यामधून आपण काही तुमच्या समस्या दूर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कारण की काही घटकाचे आपल्याकडे अपडेट आलेले आहे। त्या म्हणजेच कोणत्या घटकामध्ये किती नेमके फॉर्म आलेले आहे, किती कॉम्पिटिशन आहे, किती जागा आहे। आणि हा जो घटक घेऊन आलेलो आपण विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा घेऊन आलेलो आहे, हा CP आयुक्तालय आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त 6000 फॉर्म आलेले आहे आणि एका जागेसाठी फक्त 30 विद्यार्थी उतरणार आहे। आणि जर याचा विचार जर केला तर जवळपास विद्यार्थ्यांची हाईट चेस्टमध्ये जर काटली विद्यार्थी तर एका जागेमागे आणखी 2 ते 3 विद्यार्थी कमी होण्याची शक्यता आहे। म्हणजे इथे 28 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे। त्यामधून जर नवीन म्हणजे जे नवसे असतात, काकांना सांगितलं म्हणून फॉर्म भरला, मामानं सांगितलं म्हणून फॉर्म भरला आणि भावाने सांगितलं म्हणून फॉर्म भरला, मित्राने सांगितलं म्हणून फॉर्म भरला, असे जर काढले तर फक्त इथे 20 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन बसते एका जागेसाठी। म्हणजे ज्यांनी पण 30+ पुरुष उमेदवारांनी ग्राउंडमध्ये मार्क घेतले ना, ते सरळ क्वालिफाय होतात पेपरसाठी। जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर मागच्या वर्षीचा इतिहास उचलून बघा, आणि जर तुम्हाला त्याचे प्रूफ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर पडलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता। मागच्या वर्षी 30 मार्कवाला विद्यार्थीसुद्धा पोलीस झालेला आहे, 34वालासुद्धा झालेला आहे, महिला उमेदवार 25-26वर सुद्धा पोलीस झालेले आहे। तर ज्यांचे ग्राउंड खूप चांगले आहे त्यांनी तर शुअर होऊनच जा, पण त्यांनासुद्धा अडचणी जाऊ शकतात। ते म्हणजे मागून येणारे 30-32 मार्क घेणारे विद्यार्थी, ज्यांचं ग्राउंड कमी असतात पण लेखी चांगली असतात, कारण की त्यांना आतापर्यंत 3-4 वर्ष चान्स मिळाला नाही, कारण की ग्राउंडचं कट ऑफ हाय जात होतं। पण यावर्षी खूप कमी जाणार आहे, त्याचा प्रूफ आपण तुम्हाला जेव्हा कट ऑफ लागेल तेव्हासुद्धा देणार आहोत। आणि मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला माहिती आहे, मुंबईला एवढ्या साऱ्या जागा असूनसुद्धा फक्त 34च्या जवळपास 36च्या जवळपास कट ऑफ लागलेला आहे, आणि त्याचं प्रूफ आपण सुद्धा सुरुवातीपासून देत होतो। तर पहा, हा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी आयुक्तालय आहे। आणि इथे जवळपास 185 जागा आहे। किती? 185 जागा आहे। आणि इतक्या मोठ्या जागा असूनसुद्धा इथे फक्त 4600 पुरुष उमेदवार आहेत आणि 1300 महिला उमेदवार आहेत, ठीक आहे। आणि यामधून जर महिला उमेदवार अब्सेंट वगैरे पकडल्या तर जवळपास 1000च्या आसपास प्रेझेंट राहू शकतात, हाईट वगैरेमधून काटल्या तर 1000 महिला उमेदवार। आणि इथे जवळपास 4200 ते 4300 विद्यार्थी पुरुष उमेदवार हे उतरू शकतात। आणि इथे कॉम्पिटिशन हे खूप कमी होणार आहे, कारण की खूप विद्यार्थी हे हाईटमध्ये कटत असतात, काही विद्यार्थी डॉक्युमेंट्समध्ये कटत असतात, काही विद्यार्थी चेस्टमध्ये कटत असतात, आणि महिला उमेदवार खूप साऱ्या या हाईटमध्येच जात असतात, कारण की महिला उमेदवारांची हाईट बसणे थोडं कठीण असतं। तर या घटकामध्ये एका जागेसाठी 30च्या आसपास जणांचं कॉम्पिटिशन आहे आणि ते खूप कमी आहे। तर ज्यांनी पण इथे फॉर्म भरला आहे ते त्यांचा जर लेखी जवळपास 85+ आणि ग्राउंड हे 38+ जर असेल तर तुमचं यावर्षी इथे काम होण्याची दाट शक्यता आहे, कारण की जवळपास इथे जागासुद्धा चांगल्या प्रकारे आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या एकदमच कमी आहे। तर काही ठिकाणी खूप विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली आहे, उदाहरणार्थ अमरावती ग्रामीण, त्यानंतर नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, त्यानंतर चंद्रपूर, अशा ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली आहे। पण जिथे मीरा भाईंदर असो किंवा नवी मुंबई आयुक्तालय असो, जिथे चांगल्या जागा आहेत तिथे विद्यार्थ्यांनी थोडा कमी इंटरेस्ट दाखवला। उदाहरणार्थ बीड, परभणी अशा ठिकाणी जिथे चांगल्या जागा होत्या तिथे कमी इंटरेस्ट दाखवलेला आहे, त्यामुळे तिथल्या लिस्ट ॲटोमॅटिक कमी जाणार आहे। आणि ज्या मी सांगितल्या, चंद्रपूर असो, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, त्यानंतर अमरावती ग्रामीण, इथल्या लिस्ट ॲटोमॅटिक हा 1-10 प्रमाणे कट ऑफ ॲटोमॅटिक वाढणार आहे। तर बघा, खूप चांगल्या प्रकारे इथे चान्स आहे। ज्यांनी पण इथे फॉर्म भरलेला आहे त्यांचा चान्स इथे खूप होणार आहे। अदर जिल्ह्यापेक्षा इथे 5 ते 6 मार्क मेरिट हा कमीच लागणार आहे टोटलमध्ये, आणि ग्राउंडचा सुद्धा 2 ते 4 मार्कने कमी लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहे, जशी आपल्याकडे अपडेट येईल तो तशी धन्यवाद।